रायटिंग राहिला असेल तुमचं. सो टीव्ही युनिटचा आपण त्या दिवशी फक्त एक्स्ट्रा टॉपिक घेतला होता. परत एकदा रिवाईज करतो कारण क्रिटिकल आहे थोडंसं टॉपिक. आली कोणी यायचं तर याच्यात आपण टाकलं होतं ते विदाऊट ह्याच्यावरती दाखवतो म्हणजे प्लेन पटपट रेंडर. प्रॅक्टिस करताना रॉ मध्ये करत जावा कधी पण, म्हणजे लाईट वगैरे काय बघायचं असेल ना, प्रोजेक्ट वरती थोडं लोड घेतं, डायरेक्टली नवीन फाईल घ्यायची, छोटंसं काहीतरी रूम बनवायची, तिथं प्रॅक्टिस करून बघायची आधी बिफोर दॅट. म्हणजे आपल्याला इफेक्ट आधी कमांड समजून जातो, आपल्याला ती कमांड येते का प्रॉपर, म्हणजे फ्रेश लोड घेत नाही याच्यात, काहीच नाही ना आता सध्या याच्यात. सो याच्यामध्ये आपण एक टॉप व्ह्यूला आलो. टॉप व्ह्यूला आल्यानंतर वी हॅव, आता प्लॅन कसा बनवायचा लेट्स से ते पण आपण थोडंसं बघूया. जसं की हा प्लॅन माझ्याकडे ऑटोकॅड मध्ये आहे, हे तर डायरेक्टली इम्पोर्ट करू शकतो आपण. बट बिफोर दॅट आय नीड्स टू हॅव दिस इज इन स्केल प्रॉपर, म्हणजे 9 इंची वॉलच असली पाहिजे इथं. ओके, so that we can import that, but if you don't have plan in AutoCAD, then how to prepare that. लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस झालं पण होतं थोडं बहुत. आपण पहिल्यांदा काय करतो, विंडो मॉडेल इन्फॉर्मेशन आर्किटेक्चरल, इंजिनिअरिंग पण घेऊ शकता तुम्ही, मी तर आर्किटेक्चरल ठेवतो, प्रिसिजन 1.5 ठेवतो. पहिल्यांदा टेप, टेप म्हणजे इथं गाईडलाईनचं काम करतं, म्हणजे स्टार्ट कुठून करणार आहेत लेट से, इथून क्लिक करून इथं परत टेप घेतला या ऍक्सिस पासून, हे म्हणजे इथून आपण स्टार्ट करणार आहे सपोज. ओके, म्हणजे आता इथं हे कंपाऊंड वॉल आपल्याला क्रिएट करायचे आहे. टेप घ्यायचा फक्त, इथून किती आहे 9 इंच, 9 टाकायचं, एंटर करायचं, 9 इंच येतं ऑटोमॅटिक. इथून परत 5 फीटचा गॅप आहे, आय गेस 5 फीटचा सिम्बॉल टाकायचा खाली, क्लिक. त्याच्यानंतर इथंच क्लिक करायचंय, परत 9 इंच वॉल आहे एक्सटर्नल, इथून राईट साईडला एक्सटर्नल वॉल 9 इंच. शिफ्ट पॅन करू, परत टेप घेऊया, परत टी शॉर्टकट आहे, इथून इंटरनल वॉल पासून हॉलची जी साईज आहे 14 फीट 3 इंचेस, याचाच आपण केलेलं आहे इंटिरियर 14 फीट 3 इंचेस. त्याच्यानंतर इथं एक्सटर्नल इंटरनल वॉल आहे बट 9 इंचीस घेतलेली आहे त्यांनी. इथून परत 17 फीट 17 फीट 17 फीट टाकायचं फक्त 9, रॉ टाकायचं 9 फक्त, त्याला सिम्बॉल टाकण्याची गरज नाही. 9 टाकून एंटर, तिथं क्लिक करायचं, परत राईट साईडला येऊन इथं 6 इंच और 9 इंच वॉट एव्हर साईज इट मे बी, यू कॅन चूज. परत इथून 13 फीट आहे, शिफ्ट प्लस पॅन, इथून केलं, इथून वरती 13 फीट एंटर, परत इथून पॅन केलं 9 इंच एंटर, देन परत इथून 3 फीट 7.5 एंटर, देन इथं 4.5 इंच वॉल आहे ती, परत तिथून 10 फीट अँड एक्सटर्नल वॉल लास्ट 9. रेक्टँगल घ्या टू अवॉइड फर्दर कन्फ्युजन. आता हे कंपाऊंड वॉल आहे इथून इथपर्यंत, परत इथून इथपर्यंत, इथून ही रूमची वॉल आहे इथून लाईक दिस. हे रेक्टँगल्स जिथं जिथं वॉल्स आहेत यू कॅन हॅलो, बोला की. क्लासमध्ये आहे, मी परत फोन करतो. आता इथून आपण जसे रूम्स आहेत, आता इथं बघा थोडंसं गॅप जास्त झाला इथं. ओके, डायमेन्शन घेतलं इथून हॉरिझॉन्टल, सो इथं ही रूम किती आहे 10 फीटची आहे. बट हे गाईडलाईन आपण इथं घेतल्यामुळे काय झालं, ते चुकून तिथंच रेक्टँगल मी ड्रॉ केलं. आय हॅव इरेझर, इरेझर हे इथून नको आहे मला, म्हणजे हे इथून इथपर्यंतच वॉल आहे. आता इथून नवीन आहे ना प्लॅन रूम, सो इथून टेप घ्यावा लागेल मला या लाईन पासून हॉरिझॉन्टल किती 10 फीट
देन राईट साईडला 9. इथं सगळ्या 9 इंचेस वॉल्स आहेत मोठ्या. सो हे झालं. देन लगेच इथून रेक्टँगल्स आय कॅन क्रिएट लाईक दिस. ओके. जसं इरेजर तुम्ही ऑपरेट करत जावा, इथून हे गाईडलाईनची गरज नाही मला इथून आता. म्हणजे नीट अँड क्लीन. आता इथून ह्या पण गाईडलाईनचं काम संपलं. सॉरी, टेप घ्यायचा परत, या लाईनला क्लिक करायचंय, थोडंसं मूव्ह करायचं लेफ्टला, देन अजून त्याच लाईनवर क्लिक करायचं, म्हणजे वर्टिकल लाईन मला पाहिजे इथं वरी. परत इथून क्लिक केलं, राईट साईडला क्लिक करून सेकंड या वॉलवर, म्हणजे वॉलला वॉल भेटली आपल्याला. रेक्टँगल घ्या इथून इथंपर्यंत. क्लिअर. परत आता आडवं याला आपण ड्रॉ करू. किचन आधी ड्रॉ करूया आपण. कितीचा आहे किचन? इथून घेतला टेप, 10 फीट. 10 फीट नंतर 9 इंच, देन 6 फीट, देन 9 इंच, 12 फीट अँड 9 इंच. टेक रेक्टँगल. इथून डायरेक्ट ही वॉल इथपर्यंत असेल. देन ही ही लाईन सुरुवातीला इथपर्यंत क्रिएट करू आपण. इथून ही स्टेअर केसचं सेक्शन आहे. इथून हे स्टेअर केसचं आहे. इथून 4.5 इंच वॉल टाकले, बट ऑन दॅट साईड इथं वॉलच नाही. सो इरेजर घ्या. इरेजर ई शॉर्टकट असेल त्याचं, इथून इरेज करा याला. याला इरेज करा, याला इरेज करा. समजत आहे का? नाव फर्दर हे पण इरेज करू शकतो आपण असं. म्हणजे सेम हाईटचे वॉल्स असतील, एकाच पुशमध्ये पुश होण्यासाठी वी कॅन इरेज दॅट. ओके. हे इथून आपण इरेज करू शकतो याला असं. बट मला आता इरेज नाही करायचं आहे, कंट्रोल Z, कारण मला कट सेक्शनमध्ये क्रिएट करायचं आहे त्याला. सो आय नीड्स टू कीप दॅट ॲज इट इज. ओके. सो फर्दर हेअर आय कॅन गो विथ द टेप ऑप्शन. इथून किती आहे? 14 फीट आहे का सगळ्याचं लक्ष? 14 फीट बरोबर ह्या वॉलला वॉल भेटली पाहिजे तिथं. ठीक आहे. इथून 9 इंच इथून लगेच परत तिथं आलो. आता इकडं 6 फीटचा WCचा अटॅच WC आहे तिथं. आणि इथून पण 4.5 इंच 4.5 टाकायचं. आणि परत तिथून 6 फीट 7.5. हे बघा, बरोबर ह्या लाईनला भेटलं पाहिजे. ह्याला म्हणतात प्लॅनिंग प्रॉपरली. एका ह्या वॉलच्या पुढेच वॉल, बिकॉज द सेम बीम्स आर ॲट बिलो, सो दॅट रूम शुड बी लाईक दिस. म्हणजे जर तुम्हाला प्लॅनमध्ये कधी असं झालं की आता ही वॉल आहे हॉरिझॉन्टल आणि ही वॉल थोडंसं वरती येत आहे, सो ऍक्च्युअल प्लॅनिंगमध्ये त्या वॉलला आपण ऍडजस्ट करत असतो, म्हणजे या लाईन सोबत. दॅट इज अलाइंड प्लॅन म्हणतो आपण त्याला. म्हणजे कॉलम लेआउट वगैरे प्रॉपर टाक, पुढं पाठीमागं असल्यावर कॉलम तेवढेच मग झिगझॅग होतील. बरोबर. त्याच्यामुळे इथं प्लॅनिंगमध्ये जर बघितलं, सो बघा ही वॉल जी आहे कंटिन्यू या वॉल सोबत नाही वॉल ही. ओके. बट इथं जर बघितलं, ही वॉल आहे का एका लाईनमध्ये, ही हॉरिझॉन्टल एका लाईनमध्ये आहे, ही लाईनमध्ये आहे. दिस इज प्रॉपर प्लॅनिंग त्याला म्हणतो आपण. तर ऍडजस्ट करायचं जर होत नसेल तरी, म्हणजे वॉलला वॉलच येऊ द्यायचं. म्हणजे रूममध्ये थोडी साईज काय होईल, 7.5 आहे तिथं 7 होईल किंवा 8 होईल काही ठिकाणी, किंवा 9 होईल. बट कॉम्प्रोमाइज तिथं नाही करायचं. वॉल इथून परत याला अटॅच करू. इथून हे रेक्टँगल्स आपल्याला क्रिएट करावे लागतात. आता हॉरिझॉन्टल राहिलेलं आहे. आता इथून ओपनिंग आहे राईट आतमध्ये जायला. तर ही लाईन मला काय करावं लागेल, इथून एक्सटेंड करावं लागेल. म्हणजे कंटिन्यू लाईन घ्या आणि मधलं सेक्शन काय करा तुम्ही, इरेज करून टाका. बरोबर. आता वॉशरूमचं जे आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स राहिलेलं आहे, टेपमध्ये जावा. टेप घ्या इथून, किती आहे 7 फीट. इथून परत 4.5 इंच. रेक्टँगल्स घ्या. इथून इथपर्यंत नाही घ्यायचं कधीच वॉल, पुढंपर्यंत घ्यायची असते, कारण दरवाजा वगैरे वॉल पुढंपर्यंत यावे लागतात. आणि इथून इथं, इथून इथं गाईडलाईन्स
इरेज करत चला. काय राहिलं आता सांगा. दिस ओपनिंग एल घ्या. क्रॉस करायचं असं याला. आधी क्लिकनी पण होत होतं, मे बी क्लिकनी पण होईल तुमच्या इथं. डायरेक्ट क्रॉस करायचं, TR एंटर करून ऑटोकॅडमध्ये स्ट्रीम करतो लाईक दिस. सो अंडरस्टँड, हे कंपाऊंड वॉल आहे. सो इथं ही इरेज नाही करायचं कधी, कारण ह्याला आपण पुश करणार आहे ते थोडंसंच करणार. ओके. तर त्याच्यामुळे इथं लाईन असली पाहिजे ऑटोकॅडमध्ये पण आणि इथं मध्ये रेविटमध्ये कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये इथं लाईन. बट मी कंपाऊंड वॉल सध्या इलिमिनेटच करतो याला, कारण वी आर क्रिएटिंग कट सेक्शन्स. टुडेज टॉपिक इज कट सेक्शन व्ह्यू. कट सेक्शन व्ह्यू म्हणजे काय असतो थोडक्यात. कट सेक्शन व्ह्यू झाले वाटतं डिस्कशन आपल्याबद्दल. वॉल्सला तो ऑटोकॅडचा सेक्शन व्ह्यू वेगळा. पूजा, व्हॉट इज कट सेक्शन? 3D कट सेक्शन दाखवतो तुम्हाला ते इथं. सो दिस इज, so these are cut section views we needs to create. Understand? काय याच्यामध्ये आपल्याला वॉल्स कट केलेल्या आहेत कुठल्या? एका साईडचे एक्सटर्नल वॉल्स जे आहेत ते पूर्ण स्लॅब पर्यंत नेलेले आहेत, आणि एका साईडच्या ज्या वॉल्स आहेत त्या फक्त सी लाईट पर्यंत आहेत. सी लाईट, विंडो सी लाईट. किंवा काही जण थोडंसं जास्त ठेवतील किंवा काही जण थोडंसं कमी ठेवतील. दॅट इज नॉट दॅट मच मॅथमॅटिकल. बट ठीक आहे, आधी हे प्लॅन कम्प्लीट करू. हे असतं म्हणजे कट सेक्शन. त्याच्यामध्ये फर्निचर्स टाकायचे. फर्निचर्स तर आपण ऑलरेडी, आपल्याला माहित आहे की कसे इम्पोर्ट्स करतो आपण. इम्पोर्ट केल्यानंतर ते जस्ट पुट करायचे तिथं. कलर वगैरे थोडंसं वापरायचंय. कलर कॉम्बिनेशन जमत नसेल तर कुठंतरी वॉलपेपर प्लस व्हाईट कॉम्बिनेशन वापरा फक्त ह्याच्यासाठी. पूर्ण वॉल व्हाईटमध्ये येऊ द्या, कारण ऑलरेडी फर्निचरला कलर येणारच आहेत. फ्लोरिंग कुठं कुठं ठेवायचं, एखाद्या रूममध्ये सेपरेट वेगळी करा, बेडरूममध्ये वगैरे. बाकीकडे कॉमन असू द्या अशी. बाकी फर्निचर पूर्ण ॲज इट इज तिथं फक्त प्लेस करा वन बाय वन. ओके, दॅट्स इट. आता त्याच्यानंतर आपल्याला पण पूर्ण रूमचं फर्निचर आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. सो इथं स्पेस आपण यूज केलं. तर या केसमध्ये म्हणून आता इथं बघा, हे कम्प्लीट झालं का आपला प्रोजेक्ट? झाला. फक्त इथं डुअरच्या ओपनिंग्स आणि विंडोज पण आपल्याला तिथं मार्किंग कराव्या लागतात. सो दॅट आय हॅव सपोज डुअर. हा, मॅक्सिमम जेवढं तुम्हाला दाखवायचं यू कॅन शो दॅट. जेवढं डिटेलिंग तुम्हाला दाखवायचे यू कॅन शो. आता इथून हे डुअर आहे ओपनिंग. लाईन घ्या, झूम करा, इथं लाईन ड्रॉ करा. मोस्टली अपार्टमेंटमध्ये दाखवतात, कॉम्प्लेक्स मोठे असतील क्लायंटला दाखवण्यासाठी कट सेक्शन व्ह्यू तिथं असावा लागतो त्यांच्याकडे, बिल्डरकडे वगैरे टेप. सो द इट इज मच डिमांडिंग स्किल टू हॅव कट सेक्शन्स. सो लेट्स से 4 फीटचा डुअर मी तिथं सोडला. हे इथं फक्त असा रेक्टँगल मला सेपरेट पाहिजे. ठीक आहे. आता याचा मिड पॉईंट मला मार्क करायचा आहे. लाईन घ्यायची ऑटोमॅटिक. इथं ग्रे पॉईंट मिड पॉईंट असतो. सेम ऑटोकॅड सारखी प्रोसेस. आणि याला टेप घ्यायचा आहे. लेट से मला इथं 6 फीटचा विंडो आहे. सो 3 फीट ऑन दॅट साईड ऑफसेट, 3 फीट ऑन लेफ्ट साईड. क्लिअर. मिड पॉईंट मार्क केला, दोघांना ऑफसेट घेतला, डायरेक्ट रेक्टँगल घ्या.
इथून हे कनेक्ट करा आणि सेंटर लाईन इरेज करा. गाईडलाईन पण इरेज करा. अंडरस्टँड. इथं पण एक वेंट आहे, सो लाईन घेतो मी इथून. सॉरी, टेप. इथून किती? 2 फीट. पुट द लाईन. 2 फीट टाकलं. क्लिअर. नाऊ विंडो बाकी कुठं आहेत? बाहेरच्या साईडला इथे एक विंडो आहे, बेडरूमला. परत इथे एक आहे. इथून लाईन घ्या. टेप. इथून 2 फीट. लाईन. 3 फीट. 3 फीट. स्पेस रेक्टँगल. स्पेस. चला, बाकीचं जास्त डिटेलिंग तुम्ही करू शकता जसं जसं असेल. आय वॉन्ट टू शो नेक्स्ट प्रोसेस. तिथे एक्स्ट्रा लाईन आहे, आय कॅन इरेज दॅट. कळालं इथपर्यंत? आता या केसमध्ये मी याला जर रोटेट केलं आणि याला कट सेक्शन्समध्ये मला कन्वर्ट करायचं आहे, एक्सक्लुडिंग स्टेअर केस. त्याच्यानंतर आपण ते बघू, स्टेअर केसची गरज नाही. मोस्टली फ्लॅट केसेसमध्ये कसं असतं, कॉमन स्टेअर केस बाहेरच असतात, आतमधून नसतं. बरोबर. लिफ्ट वगैरे बाहेरच सगळं काही. त्याच्यामुळे याच्यामध्ये स्टेअर केस तुम्हाला दिसत नाही. क्लिअर. तेच तसेच प्लॅन घ्या, कट सेक्शन दॅट इज. आता त्याच्यानंतर इथून आपण काय करू, याला मला पुश जर केलं मी, तर इथून हे काय होतंय, पूर्ण असे इरेज होतो. आता इथं मी इरेज केलं नाही. इथून जर इरेज केला आणि पुश करण्याचा प्रयत्न केला मी, तर काय होतंय, आता मी 10 फीट टाकलं इथं. सो व्हॉट हॅपन, त्या वॉल सोबत ही पण वॉल वरती आली. आणि इथं जर काही फर्निचर असेल, सो या अँगलने दिसेल का ते? नाही. का? जर मी ही जर 10 फुटापर्यंत इथं वॉल वाढवली, सो ही रूमच दिसणार नाही अँगलने. त्याच्यामुळं त्या ज्या वॉल्स आहेत त्या आपण कटमध्ये दाखवतो, सो दॅट ऑल फर्निचर विजिबल फ्रॉम दॅट अँगल. बट या रूमच्या पलीकडे काय आहे का फर्निचर, किंवा तुमचा फ्लॅटच नाही तिथं पलीकडे, तर ती वॉल फक्त आपण फुल लेंथला उचलू शकतो. फुल लेंथ इन द सेन्स फ्लोअर टू रूफ, स्लॅब पर्यंत. सो इथं मी लाईन ठेवली होती ती. म्हणजे अँगलमध्ये जर बघितलं आपण, सो एक्सटर्नल वॉल बाहेरच्या ज्याच्याकडे पलीकड फ्लॅट नाही, त्या वॉल्स फक्त 10 फुटापर्यंत उचलायच्यात. आणि बाकीच्या सगळ्या 2 ते 3 फुटापर्यंत उचलायच्यात, जेणेकरून सगळं विजिबल झालं पाहिजे. आणि एक इथं थोडंसं बर्ड्स आय अँगलने आपण व्ह्यू देतो. बर्ड्स आय म्हणजे टॉप, टॉप पण नाही, थोडं अँगलनी वरून, जिथून की मॅक्सिमम विजिबिलिटी असेल फर्निचर्स. सो याच्यामध्ये परत इथून पण बघायचं, ही वॉल क्लोज पाहिजे अशी. इथं लाईन पाहिजे, इथं लाईन पाहिजे. इथं इथं बघा, हे एवढी लाईन डिलीट करतो, इथं पण लाईन पाहिजे. आणि इथं शेवटी ही लाईन डिलीट करून अशी लाईन टाकावी लागेल मला इथून अशी, कारण हे उचलायचं. सो पी शॉर्टकट यूज करा. इथून डायरेक्टली किती? 10 फीट. आणि त्याला डबल क्लिक. सो अँगल आधीच सेट करून ठेवूया आपण, थोडंसं झूम करून. मॅक्सिमम व्ह्यू, असं लांब नाही एवढा पण. ही जी स्क्रीन आहे, मॅक्सिमम आपला जो सीन आहे त्याच्यामध्ये आपलं मॅक्सिमम व्ह्यू आला पाहिजे असा. आणि याला लगेच व्ह्यू मध्ये जावा, अॅनिमेशन मध्ये ऍड सीन करून ठेवा. ओके. नंतर दुसरा पण बघायचा, थोडंसं असं वगैरे मूव्ह करून, जो चांगला दिसेल शेवटी त्याची रेंडरिंग करायची. ॲनिमेशन, ऍड सीन. ओके. सो देन पुश केलं मी इथून. 3 फीट विंडो आहे. इथून 3 फीट. इथून 3 फीट डुअर आहे, इथं होणार नाही. इथून डबल क्लिक करत चला पुढे, फक्त इथं डुअर आहे पण मी क्लोज करून टाकतो त्याला. इथं तर सगळंच येणार आहे. इथं डुअर फक्त येईल. क्लिअर. आता डुअर येणार आहे, त्याच्यासाठी आपण
फ्रेम्स पण क्रिएट करू शकतो. आता काही जण फ्रेम्स दाखवतात डुअरला, फक्त फ्रेम्स. ओके, सो यू हॅव टू शो द फ्रेम्स. काही जण दाखवत नाहीत, पण दाखवणं इज गुड प्रॅक्टिस. कारण आता इथं जर तुम्ही दाखवलेच नाही डुअर, तर आता इथं पण दिस इज आय थिंक बेडरूम आहे की काय आहे समथिंग. हा, इथं ओपन आहे किचनला वगैरे, दरवाजा नसतो. तर तिथं कळणार नाही मग तिथे दरवाजा आहे की नाही. त्याच्यामुळे चौकटी जिथं आहेत तिथं डुअर्स आहेत. अदरवाईज यू कॅन नॉट शो लाईक दिस. आता याच्यामध्ये तुम्ही जर क्रिएट करायचं असेल, रेडीमेड यूज करायचं असेल, उचलू शकता. पण इथंच बनवायचं असेल तर कंट्रोलचा यूज करा आणि उगा एक 2 इंच मार्बलसाठी इथं ठेवून द्या. इकडून 2, बरोबर. आता हे 3 फुटापर्यंत आलो आपण. आणि वरी किती जावं लागेल? फक्त कंट्रोल दाबून सोडून देतो. 4 फीट. डबल टॅप. इथून पण आपण टेप घेऊया. इथून खाली यायचंय. 2 इंच परत लाईन घेतलं. इथून हे क्लोज केलं. परत पुश इकडच्या साईडला कुठपर्यंत? ऑब्विसली आहेच इथं. रोटेट करून हा पॉईंट द्यायचा. सो अशा फ्रेम्स आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे उभं रेडीमेड कुठून उचलण्यापेक्षा तिथल्या तिथंच वी कॅन क्रिएट. आणि त्याला फक्त वुडन टेक्स्चर्स अप्लाय करायचे. बकेटमध्ये जाऊन व्ही मधले मटेरियल्स यूज करा. कळालं सॅम्पल इथं? ओके. विंडोजला पण तुम्ही डायरेक्टली विंडोज तिथे ऍड करून ठेवा. त्याच्यानंतर इथं पुश, हे पण 3 फुटापर्यंत. हा, याला थोडंसं आणखीन खाली घेऊ, कारण 1 फीट. कंट्रोल Z. थोडं अजून, म्हणजे इथं दिसणार नाही जास्त, त्याच्यामुळे हे क्लिअर. असा व्ह्यू सीन वरती यायचं, परत सीन वरती बघायचं कसं दिसायला लागेल. Okay. तुम्हाला काय वॉलपेपर वगैरे इथं टाकायचं असेल, ओके, सो यू कॅन यूज. अदरवाईज तुम्हाला काही पॅटर्न तिथे भेटलाच नाही, सो यू कॅन यूज गुगल इमेज. सांगितलेलं आहे त्या दिवशी, कुठलाही तुम्हाला टेक्स्चर यूज करायचं आहे. वॉल पेपर लेट्स से. त्यात फर्निचर नसलं पाहिजे. फर्निचर आल्यावर ते सगळं हे होईल. राईट क्लिक, सेव्ह इमेज ॲज. फाईल JPG टाकत नाही सहसा लवकर, आणि आपल्याला तिथं JPG लागते. डाउनलोडिंगचा ऑप्शन दिलेला नाही त्यांनी. प्रिंटमध्ये PDF मध्ये येईल ते, एखाद्या वेळेस चेक करू आपण. असतात, सर्च करावे लागतात JPG. लाईट भेटून गेली. सध्यासाठी डेस्कटॉपवर ठेवतो इथं.
डेस्कटॉपवरच आहे. त्याला ड्रॅग करायचं फक्त आपल्या प्रोजेक्टमध्ये. किंवा डायरेक्ट फाईल इम्पोर्ट पण करू शकतो आपण. फाईल इम्पोर्ट डेस्कटॉप, सिलेक्ट, क्लिक ऑन इम्पोर्ट. इथं क्लिक करायचं आहे, ॲज इट इज पेस्ट नाही करायचं आपल्याला. याला क्लिक करून राईट क्लिक अँड यूज ॲज अ मटेरियल. ओके, यूज ॲज अ मटेरियल केल्यानंतर बकेटमध्ये जावा. बकेटमध्ये गेल्यावर तुम्हाला तो प्रोजेक्ट भेटेल. पॅटर्नच्या ऐवजी इथं इन मॉडेल ऑप्शनमध्ये सिलेक्ट इट, अप्लाय इट. राईट, सिलेक्ट द फेस, राईट क्लिक अँड यूज, कुठला ऑप्शन होता तो, टेक्स्चर पोझिशन. बाहेर क्लिक केलं, त्याला डिलीट करू शकता. ओके, म्हणजे कुठलीही इमेज जे तुम्हाला पॅटर्न पाहिजे ते आपण अप्लाय करू शकतो. परत बकेटमध्ये गेलो, इथं सपोज मला पॅटर्न यूज करायचा आहे, सो आय हॅव पॅटर्न. जे दिसेल स्पष्ट ते तुम्ही ऍड करू शकता एखाद्या रूम मध्ये, म्हणजे वेगवेगळे. ओके, अँड देन सपोज इथं मला याच रूम मध्ये फक्त वेगळं मध्ये जावा. इथं मध्ये गेल्यावर इथं ॲसेट एडिटर इथून यूज करा. ॲसेट एडिटर मध्ये गेलो आपण. लेफ्ट क्लिक, टाइल्स किंवा स्टोन. आता इथं काय होतं, सिलेक्ट जर केलं मी तर हे पूर्ण याला अप्लाय होतो. ठीक आहे, इथं सेपरेट कारण हे क्लोज आहे. राईट क्लिक अँड अप्लाय टू सिलेक्शन. याच्यामध्ये पण वॉल पेंट अँड वॉलपेपर आहेत. सॉरी, बकेटमध्ये जावं लागेल आता. इथं अप्लाय टू सिलेक्शन. राईट क्लिक, ॲड टू सीन, बकेट, आणि बाकीच्या याला कॉमन होईल. ओके, आता इथं वॉशरूम मधले टाकायचे असतील, बाथरूम मधले टाईल्स, तर इथं स्केचअप मध्ये इथं टाईल ऑप्शन आहे. इथून तुम्ही हे ऍड करू शकता इथं. बकेट, ऑल्ट, सिलेक्ट सॅम्पल, गो टू द एडिट. 10 इंच बाय 10 इंचचं आहे ते. 5 फीट बाय 5 फीट केलं मी ते मोठे, तर लांबून टेक्स्चर दिसेल. बकेट, देन अशा प्रकारे तुम्ही खालचे फ्लोरिंग ऍड करू शकता. सपोज कुठं वुडन यूज करायचं आहे आता, इथं राईट क्लिक, ऍड टू सीन, बकेट, इथं ऍड केलं. त्यात वूड फ्लोअर आहे, इथं राईट क्लिक, ऍड टू सीन, बकेट, इथं ऍड केला. असं चेंज करून बघायचं जे तुम्हाला यूज करायचंय. बोला की. बोला म्हणलं. मध्ये बसा 2 मिनिट.
ऍड टू सीन, इथून ऍड केलं याला. 5 फीट बाय 5 म्हणजे लांबून ते दिसलं पाहिजे, विजिबल झालं पाहिजे. क्लिअर. बाकीचे व्हाईट कलर जे आहेत, आता ह्याला ट्रिपल क्लिक करून हे व्हाईट दिसतच आहे, पण व्हाईट कलर अप्लाय करायचा आपल्याला इथं चेक करू आपण ह्याच्यात. ते जास्तच व्हाईट दिसतं, थोडंसं ऑफ व्हाईट वगैरे मध्ये यूज करा तुम्ही त्याला. ओके. हे शॅडो न येण्यासाठी काय करायचंय, सनलाईट ऑफ करायची आपल्याला, इथून मिनिमाइज केले याला. त्याच्यामध्ये एक्सपोजर मध्येच काम करा, सिलिंग लाईट नसतात. सिलिंग नाही, सिलिंग येणारच नाही. सिलिंग जर टाकली आपण तर येस, हे सिम्पल पडतंय, जास्त काय नसतं याच्यात. फक्त त्याच्यात आपल्याला काय करायचंय, हे आलं. याला कट केलं. फर्निचर टाका तुम्ही सगळे परत, फर्निचरचं झालेलंच आहे. आता सीन वरती यायचं, प्रॉपर सीन आला पाहिजे तिथं, अँड देन चेक करायचं ज्या सीन मध्ये चांगलं वाटत आहे. फुल सगळं आलं पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये, त्या इमेज मध्ये. त्याच्यानंतर एक्सपोजर मध्ये थोडंसं जावा, इथं कॉन्ट्रास्ट एक्सपोजर वाढवा थोडस, जसं पाहिजे. थोडंसं ब्राईट झालं, मॅक्सिमाइज करा याला. इथं क्लिक केल्यावर इथं परत बॅकग्राऊंड ऑप्शन आहे. ओके. बॅकग्राऊंड कलर, जो पण कलर तुम्हाला टाकायचा आहे तिथं पाठीमागं, ते आपण तिथे यूज करू शकतो. ओके केलं याला. बघा हे फिनिशिंग वगैरे येतं, ग्लॉसी वगैरे येतं. आणि इफ एव्हरीथिंग इज ओके देन क्लोज करा याला. ओके. कुठं जायचं इथं, सेटिंग, याला स्टॉप करा. सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं सेटिंग मध्ये जायचं. इथल्या तुमच्या पीसी मध्ये तुम्ही एकदा इथं चेंज करून बघा, क्रॅशचा प्रॉब्लेम मे बी, जीपीयू करून एकदा ट्राय करा. इथं रेंडर आउटपुट किती क्वालिटी टाकायचे, तुमचं पीसी जसं सपोर्ट करतं तेवढं टाकू शकता. 2000च्या वरीच टाका. व्हाईट स्क्रीन अँड देन क्लिक, हे बाय डिफॉल्ट ठेवा सध्या. हां. आता इथे एक ऑप्शन असतो, जर तुम्ही लावून कुठं जात असाल आणि ते रेंडरिंग झाल्यावर ऑटोमॅटिक सेव्ह व्हावं इमेज, तर इथं सेव्ह इमेज ऑप्शन आहे. सेव्ह इमेज वरती इथं ऑन करायचे. फाईल पाथ इथं आधीच देऊन ठेवायची, म्हणजे कुठं फाईल मला भेटली पाहिजे, नाव टाकून ठेवायचं त्याचं, 3D सेक्शन, ज्याचं नाव क्लायंटचं नाव टाकून, म्हणजे ऑटोमॅटिकली ते त्या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल. इथं परत हे प्लेचा जो बटन आहे तो इंटरॅक्टिव्ह आहे, याला काय करायचं, इथं फायनल वरती क्लिक करून ठेवायचं आहे. इट विल ऑटोमॅटिक. हा, पण आधीच एक्सपोजर वगैरे सेट करून ठेवा त्याच्यासाठी. हे चालू आहे. इट विल, इथं फिनिश लिहून येतं. हे पिक्चर्स जे आहे ते ब्लर, ते क्लीन करायचं काम करतं ते. क्लिअर. एक्सपोजरनी बरंच काम होऊन जातं तुमचं. इथं बघा मगाशी किती डल होती ती इमेज, त्याला आपण थोडस ब्राईटनेस करू शकतो, कॉन्ट्रास्ट वगैरे ऍडजस्ट करायचं, ज्याच्यामध्ये एकदम चांगली इमेज येत आहे ते सेव्ह करून ठेवायचं. इथं सेव्ह करताना शेवटी पीएनजी कधीच नाही करायचं, जेपीजी करायचंय, कारण हे बॅकग्राऊंडचं जे इमेज कलर चेंज केलाय त्याच्यासोबत इमेज येईल, अदरवाईज पूर्ण ब्लॅक येईल, ते काहीच केल्यासारखं वाटणार नाही. सो जेपीजी करा तिथं कंपल्सरी. सो इज टुडेज टॉपिक. जे पण असेल तुमचं वर्क ते होल्ड करा, थोडं कट सेक्शनचं क्रिएट करून टाका आज. ठीक आहे. तुमचं होत जर नसेल तर इथं ट्राय करू शकता तुम्ही. ठीक आहे. चल बस.